नाशिक शहरातील गोदाकाठावरचं जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागलेलं आहे। गोदाकाठ हा गजबजू लागलाय। गेल्या 2 दिवसापासून पावसानं काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतली आणि त्यामुळे गोदाकाठाचं जनजीवन हे पूर्वपदावर येतंय। गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये आता बऱ्यापैकी घट झालेली आहे। 8 ते 10 दिवसापासून नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली होती। ज्या कारणासाठी नाशिकचा गोदाकाठ ओळखला जातो त्या गोदाकाठावरील धार्मिक विधी आता नित्य नियमाप्रमाणे पुन्हा एकदा गोदाकाठावर होऊ लागलेले आहेत। आता जिथे भाविकांची पर्यटकांची गजबज आपल्याला बघायला मिळते आहे, गेल्या 10 दिवसापासून त्या ठिकाणी देखील पाणी होतं, त्यामुळे इथेही कोणाला येता येत नव्हतं। परंतु आता धरणामधनं पाण्याचा विसर्ग कमी झालेला आहे, त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट झाली आहे आणि पुन्हा एकदा गोदाकाठावर जे अनेक वर्षांपासूनचे धार्मिक विधी पार पाडले जातात तसेच धार्मिक विधी आजही सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील एकूण 13 धरण प्रकल्पांमधनं आजही पाण्याचा विसर्ग सुरू आहे, मात्र त्याच्यामध्ये मोठी घट झालेली आहे। तरी देखील आपण आता गोदाकाठावरील ही दृश्य बघतोय। गोदाकाठावरील अनेक मंदिरांना आत्ताही पाण्यानं वेढा दिलेला आहे। सिद्धपाताळेश्वर मंदिर असेल, गंगा गोदावरी मंदिर असेल, या मंदिरापर्यंत अजूनही भाविकांना जाता येत नाही, परंतु काही अंतरापासून तरी या मंदिरांचं दर्शन भाविकांना घेता येत आहे। आपण आता ज्या पुलावर उभा आहोत हा पूल गोदावरी नदीच्या 2 तीरांना जोडणारा पूल आहे। इथे पायी जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ह्या पुलावर आजही पाणी आहे। अजून पावसाने जर आजचा संपूर्ण दिवस विश्रांती घेतली तर गंगापूर धरणामधला पाण्याचा विसर्ग अधिक कमी केला जाईल आणि त्यानंतर या पुलावरनं देखील भाविकांना ये जाय करता येईल। परंतु धोका पत्करू नये, नागरिकांनी इथे गर्दी करू नये यासाठी होमगार्ड्स असतील, पोलीस दल असतील किंवा नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी हे इथे तैनात आहेत। कारण दरवेळेस पावसाळा थोडा कमी झाला, घट झाली तर लोक यामध्ये डुबकी मारण्यासाठी येतात आणि अचानक पाण्याचा प्रवाह वाढला तर अनुचित प्रकार घडू शकतो, त्यामुळे खबरदारी देखील घेतली जात आहे। आज गोदाकाठ पूर्णपणे गजबजलेला बघायला मिळतोय, त्यामुळे भाविक इथे येत आहेत, आपले धार्मिक विधी पार पाडत आहेत। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।